आपण दिलेल्या माहितीबद्दल. नागपुरामध्ये हुडकेश्वर गावामध्ये नाल्याला पूर आलाय आणि पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्य वेगाने सुरू आहे. त्याचीच ही दृश्य आपण सध्या बघतोय. काढलं जात आहे. हुडकेश्वर गावामध्ये नागपुरामध्ये नाल्याला पूर आलाय आणि आता या पुरामध्ये अडकलेल्यांचं बचाव कार्य वेगाने सुरू आहे. आपले प्रतिनिधी तुषार कोळे आपल्यासोबत आहेत. तुषार, नक्की काय परिस्थिती आहे तिथे? किती लोक अडकलेले आहेत? रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीने सुरू आहे? निश्चित आपण जर का बघितलं नाही की जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं अच्छा, काय नाव तुमचं? किती वेळ अटकून होते तुम्ही? काय नाव तुमचं? किती वेळापासून अडकून होते? बरं, आपण बघू शकतो की जर तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं तर या संपूर्ण भागामध्ये मोठ्या संख्येने पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हे संपूर्ण जो समोरचे घर दिसतं, आपण जर का वर बघितलं तर घराच्या छतावर देखील काही नागरिक अडकल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांना देखील रेस्क्यू करण्याचा प्रयत्न SDRFच्या पथकाकडनं केला जाणार आहे. ज्या प्रकारे नागपूरमध्ये विशेष करून पिपळा असेल, नरसाळा असेल, हुडकेश्वर भाग आहे, या भागामध्ये हे जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यावरनं लक्षात येतं की किती बिकट परिस्थिती या संपूर्ण भागामध्ये आहे. विशेष करून मागच्या 48 तासाचा जर काय विचार करायचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला नव्हता. संततधार आहे, मात्र मध्यरात्रीच्या सुमारामध्ये इथे या भागामध्ये अंतरण पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे मग जो पिपळा नाला आहे त्या पिपळा नाल्याला जो पूर आला त्या पुरामध्ये हुडकेश्वर भागातलं हे जे वस्ती आपल्याला पाहायला मिळत आहे इथे अशा प्रकारे पाणी शिरल्याचं दिसून येत आहे. अजूनही काही नागरिक अडकलेले आहेत. जर का आपण त्या दृश्यांमध्ये समोर बघितलं छतावर तर त्या छतावर काही 3 नागरिक, त्यामध्ये 2 महिला आणि 1 पुरुष अडकल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांना देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न SDRFच्या पथकाकडनं केला जाणार आहे. तर निश्चितच सध्या नागपूरमध्ये विशेष करून जे नाल्यालगतचा भाग आहे, विशेष करून नाग नदीलगतचा जो भाग आहे त्या सकल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि वीरगाव असेल, वीरगावला 2 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. हुडकेश्वर भागामध्ये देखील आता आपण बघितलं की 3 नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत ते चित्र आणि जी परिस्थिती आपल्याला सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे ही पूर परिस्थिती आहे आणि नागपूर वेधशाळेने रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे पुढच्या 24 तासामध्ये देखील का पाण्याचा जोर वाढला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. ज्या ज्या भागामध्ये नागरिक अडकलेले आहेत, जिथे जिथे प्रशासनाला फोन येत आहे त्या भागामध्ये SDRFचं पथक पाठवलं जात आहे आणि त्यांना अशा प्रकारे रेस्क्यू केलं जात आहे. निश्चितच सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा पूर्व विदर्भामध्ये पूर परिस्थिती कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तुषार, आपण म्हणालात की 3 जण अजूनही अडकलेले आहेत, पण ज्यांची सोडवणूक झालेली आहे, ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, यांच्यापैकी आपण कोणाशी संवाद साधू शकता का? नक्की काय घडलं त्यांच्याकडनं आपल्याला कळू शकेल का? निश्चित आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. इथे SDRFचं पथक आहे, SDRFच्या पथकाचे काही माहिती द्या. किती तासापासून नागरिक इथे अडकले होते? कालपासून. किती नागरिक होते? आम्ही 10 ते 12 लोकांना काढलेलं आहे आणि आणखी भरपूर आहे. किती लोक आहे आणखी? साहेबांना विचारून घ्या त्यांना. बरं, आता किती नागरिक अडकलेले आहेत? आता कमीत कमी अजून आहेत 3 ते 4 सर, एक मिनिट सर, काय नाही तुमचं? बरं, मरत कोल्हे साहेब, माहिती सांगा, किती नागरिक अडकले होते इथे? इथे आम्ही तिथून 2 जण तिथे रेस्क्यू केले, 4 जण ह्या साईडने केले रेस्क्यू. बरं, त्या छतावर आणखी 3 नागरिक दिसत आहे, त्यांना पण ते म्हणतात की आम्ही नाही तर आम्ही सेफ आहोत या ठिकाणी. बरं, पण पुराची स्थिती बघता अजून त्यांना म्हटलं की तुम्ही बाहेर या, पण ती म्हणतात की आम्हाला सिलेंडरची पूर्तता करून द्या, पण ते आम्ही शक्य नाही की त्यांना सिलेंडर आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. बरं, पाण्याची पातळी वाढली तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. धोका आहे, पण ते आपले स्वतः रिस्क घेऊन राहून आले ते लोक. बरं, आतापर्यंत ते नागरिक अडकले होते, किती तासापासून अडकले होते ते? म्हणजे सायंकाळी 12 वाजतापासूनच अडकलेले आहे ते. बरं, आणखी काही भागातनं कॉल आलेला आहे जिथे नागरिक अडकल्याची माहिती आहे? नाही आलेलं नाही, पण आम्ही बाकी आपल्या सिटी मधला पूर्ण पाणी रिसॉर्व करणं चालू आहे. लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, ते आम्ही सगळ्यांना पाणी काढणं चालू आहे. जिथे कॉल आला लगेच तुमचं पथक आमचं 2:30 वाजतापासून पूर्ण फायर ब्रिगेड यंत्रणा, आमचे CFO साहेब, सगळे अधिकारी कर्मचारी सगळे कामाला लागले. तुमच्या विभागाचे किती अधिकारी कर्मचारी फील्डवर आहे आता सध्या?
किती 25 सर्व अधिकारी कर्मचारी सगळे फील्डवर आहेत पूर्ण 24 तास जे बाहेर नागरिक दिलेले अडकले त्यांना आपण जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न करणार नाही का त्यांच्या त्यांना जीवनात? करणार आहे, पण ती याला नकार देऊन आले ते लोक. बरं, त्यांचं का नकार देत आहे? की आम्ही सेफ आहो म्हणतात तिथे ते. त्यांना म्हटलं की तुम्ही सेफ ना, तुम्ही बाहेर निघा, पण ते बाहेर निघायला नाही येऊन आले. त्यांना तुम्ही सांगितलं नाही का प्रशासनाने पावसाचा रेड अलर्ट आहे? त्यांना सांगितलं प्रशासन म्हटलं बाहेर आहे, आम्हाला त्यांनी पाठवलेलं आहे, तुम्ही बाहेर निघा, पण ते निघाला काही. मागच्या वर्षी बी ती लोक त्यांनी तशीच मजुरी केली, ह्यावेळेस बी ते तशीच मजुरी करत आहे. बरं, तुम्ही काय त्यांच्यावर लक्ष देऊन असणार जर का पुराची पातळी वाढली ते तर? इथले नगरसेवक ते मडावी साहेब आहे, ते त्यांनी ते सातत्याने सकाळपासून रात्रीपासून ते आतापर्यंत सतत त्यांनी फोनवर कॉन्ट्रॅक्ट करत आहे, पण ते नकार देऊन आले. बरं, तर पाण्याची पातळी वाढली त्यांना मग जबरदस्ती काढावं काढायला लागेल मग. बरं, आपण दृश्यांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. समोर जे आपल्याला एक घर दिसत आहे त्या उंच घरावर आपण बघू शकतो की 2 महिला आणि 1 पुरुष पाहायला मिळत आहे. तेच ते नागरिक आहे ज्यांनी बाहेर निघायला नकार दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या जागी सध्याच्या स्थितीमध्ये कुठेही आम्हाला त्रास नाही किंवा आम्ही सुरक्षित आहोत, त्यामुळे आम्ही बाहेर येणार नाही. सध्याचं जर का आपण चित्र बघितलं तरी त्यांच्या घराच्या छताच्या वर आहे, म्हणजे साधारण 2 माळ्याची ही इमारत आहे, त्या इमारतीच्या वर आहे. मात्र जर का अवतीभोवती जर का तुम्ही बघितलं संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे निश्चितच प्रशासन त्यांना विनंती करत आहे की त्यांनी सुखरूप बाहेर निघावं. प्रशासन त्यांना मदत करायला तयार आहे. रेस्क्यू टीम त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली होती, मात्र ते बाहेर निघायला तयार नाही. प्रशासनाने विनंती केल्यानंतरही ते बाहेर निघायला तयार नाही. मात्र प्रशासन त्यांच्या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जर का समजून जा पुराची पातळी वाढली तर त्यांना मग जबरन बाहेर काढलं जाईल, अशी माहिती देखील इथे एसडीआरएफचे पथक आणि अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत त्यांनी दिली. बरोबर आहे. जमेची बाजू ही आहे की स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि त्याचबरोबर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. परंतु दुर्दैवी गोष्ट ही आहे की त्या 3 जणांनी स्वतःची सोडवणूक करून घेतली वेळीच, तर फार बरं होईल. धन्यवाद तुषार आपण दिलेल्या माहितीबद्दल. यानंतर एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा.